Saregama idea, Saregama. नमस्कार, सुस्वागतम. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आयडिया सारेगम प स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. कालच्या युद्धविरामानंतर आज आपण पुन्हा भेटतोय. ताज्या दमाचे खेळाडू संघर्षासाठी तयार झालेत. विश्व की पुकार है, ये भागवत का सार है, कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असा तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे. आपल्या इथे आयडिया सारेगमपच्या मंचावर सुद्धा दोन धुरंधर योद्ध्यांचं हे युद्ध, हा संग्राम चांगलाच रंगलेला आहे. बघूयात या दोन टीम्स पैकी कुठली टीम बाजी मारते. पण सगळ्यात आधी स्वागत करूयात आपल्या धुरंधर योद्ध्यांचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. परफॉर्मर वंदना गुप्ते, सिंगर अवधूत गुप्ते. एखाद्या कलाकारानं खूप चांगला परफॉर्मन्स दिला, खूप उत्तम परफॉर्मन्स करून दाखवला की त्याच्यानंतर त्याच्याकडून अपेक्षा वाढलेल्या असतात प्रेक्षकांच्या. असंच काहीसं झालंय आयडिया सारेगमपच्या या मंचावर केतकी थत्तेच्या बाबतीत. आतापर्यंत तिने सगळीच गाणी अतिशय उत्तम गायली आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्याच, इव्हन जजेसच्या सुद्धा अपेक्षा तिच्याकडून वाढलेल्या आहेत. या कसोटीला केतकी खरी उतरते की नाही, चला बघूयात. अवधूतच्या टीम मधून येते, टाळ्यांनी स्वागत करूयात केतकी थत्ते. भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग, भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग. बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना, बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना ग. बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना, बाई बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. पिवळ्या पंखांचा पक्षी नाव सांगेना ग, पिवळ्या पंखांचा पक्षी नाव सांगेना, सांगेना. बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना, बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. श्रावणाच्या सरी पानभर थरथरी, श्रावणाच्या सरी आ आ, श्रावणाच्या सरी पानभर थरथरी, श्रावणाच्या सरी पानभर थरथरी. हिरव्या मोराची तुई तुई थांबेना, निळ्या मोराची तुई तुई थांबेना. पिवळ्या पंखांचा पक्षी नाव सांगेना ग, पिवळ्या पंखांचा पक्षी नाव सांगेना, सांगेना. बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना, बाई श्रावणाचं मला झेपेना ग.
ग बाई बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. क्या बात है केतकी, हे रूप हे गाणं आम्हाला काही झेपेना राव. बरं तू अवधूतच्या टीम मधली असल्यामुळे आधी त्याला विचारूयात. अवधूत, क्या बात है केतकी, हे गाणं तुझ्याकडून ऐकण्यासाठी आणि तू कसं पेश करतेस हे पाहण्यासाठी मी खूप आतुर झालो होतो. कारण मागची लावणी तू जी काय सादर केली होतीस ती कमाल होती आणि आजची देखील लावणी तू तितक्याच कमालीनी तितक्याच छान प्रकारे तू सादर केलीस. थँक्यू. चाबूक म्हणजे खूपच सुंदर. थँक्यू सो थँक्यू सो मच. केतकीने एक तर मी सांगितलेलं गाणं म्हटलं नाही. मी मुद्दाम तिला लावणी सोडून वेगळं काहीतरी गाणं केव्हा तरी पहाटे सांगितलं होतं तुला तू गा म्हणून. त्यामुळे जरा वेगळ्या जॉनरचं गाणं तुझ्याकडनं ऐकायला मिळालं असतं. आणि मला असं वाटतं की तू खूप खूप ढाल्या आवाजात गाते. हाच आणखी अर्धा सूर किंवा एक सूर वर घेतला. काय होतं प्रत्येक गाण्याचा एक जो स्वर असतो ज्या स्वरात ते गाणं ऐकलं की जास्त इम्प्रेसिव्ह होतं. आज ते मला काही खालचे शब्द तर खूप कान देऊन ऐकायला लागत होते. मला वाटतं आपला पोचणारच नाही या भीतीने गातेस का काय माहिती नाही, पण काही त्या गाण्याची गंमत जास्त आली असती त्यामुळे मला थोडं गाणं इम्प्रेसिव्ह नाही वाटलं. पटलं अभिजित? वंदनाताईंचं पटलं का नाही? हो, पण मला बाकी परफॉर्मन्स आणि गाणं ऐकून मला भयंकर इम्प्रेस. नाही तू सोड, वंदनाताईंचं पटलं का नाही सांग मला. नाही अरे हे बघ हे बघ आजच्या दिवशी आज वंदनाताईंचं पटलंच पाहिजे. का विचार का? अरे काय दिसतायत बघा. मला तर असं वाटतं की आज खरं तर केतकीनी वरच्या सुरात गाणं बसवलं असावं, पण तुमच्याकडे बघून तिला कॉम्प्लेक्स आला असणार. काय दिसत आता पटलं मला. खलास. बरं आज अवधूतच्या टीम मधली तू असल्यामुळे त्याचे गुण तुला कळणार नाहीयेत आत्ताच, पण आपण वंदनाताईंचे गुण विचारूया. वंदनाताई, प दिलाय वंदनाताईंनी. केतकी मला सांग, स्ट्रगल किंवा संघर्षाबद्दल आपण बोलतोय. तुझ्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये कधी असं झालं का की कुठल्या एखाद्या कारणामुळे ब्रेक लागला, काही काळ तुला थांबावं लागलं? माझ्यासाठी स्ट्रगल बेसिकली माझ्या शारीरिक व्याधींवर मात करणे हाच राहिलाय माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात. त्यामुळे बेसिकली स्वतःला शांत ठेवणे आणि कुठेही स्वतःचा बॅलन्स ढळू न देणे आणि तुम्ही जे काही करता आहात ते तुम्ही किती आणखीन चांगलं करू शकता ह्याच्यासाठी सतत तुम्ही जर स्वतःला शिकवत राहिलात किंवा स्वतःचं सतत शिक्षण घेत राहिलं पाहिजेत तुम्ही. आणि मला असं वाटतं की तो सगळ्यात मोठा तुमच्या दृष्टीने स्ट्रगल असला पाहिजे की तुम्हाला वेळ असेल नसेल तरीही तुम्ही जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी ते करते. वी आर रिअली प्राऊड ऑफ यू. या पुढच्या सगळ्या निरोगी परफॉर्मन्सेससाठी ऑल द बेस्ट. खूप थँक्यू. थँक्यू. आयडिया सारेगमप बद्दलचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आणि आयडिया सारेगमप सेलिब्रिटीजला ऐकायचं असेल तर फक्त एकच काम करायचंय, ट्यून इन करायचंय रेडिओ मिर्ची 98.3 FM. इट्स हॉट. आणि एक असाच हॉटम हॉट ब्रेक घेऊन परत येऊयात. पाहत रहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. तेरे नखरे है कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. ए पोरी जरा हळू 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 चाल. दाटून कंठ येतो ओठात येई गाणे दाटून. पोचले सगळे भाव. फार सुंदर होते. सुरेख. Saregama, idea. Saregama, Saregama, idea. Saregama. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. एका छोट्याशा गावातून हा मुंबईमध्ये आला. अभिनय, गाणं या सगळ्याच क्षेत्रांमधून त्याने आपलं मनोरंजन करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. पण हे चालू असतानाही विनोदी अभिनेता म्हणून कुठल्याही चौकटीत अडकायचं नाही हे मात्र मनामध्ये पक्क होतं. असंच स्वतःशी कुठल्याही चौकटीत न अडकण्याचा स्ट्रगल अर्थातच संघर्ष चालू असलेला वैभव मांगले आता आपल्या समोर येतोय. वंदनाताईंच्या टीम मधून जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करूया. मायेच्या हळव्या स्पर्शाने फुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने फुलते,
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते, मन उधाण वाऱ्याचे. स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुरते, सावरते बावरते घडते अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते, मन तरंग होऊन पाड्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते, मन उधाण वाऱ्याचे, मन उधाण वाऱ्याचे. माझ्या आवडीचं गाणं आणि डिफिकल्ट गाणं म्हणून मी मुद्दाम तुला ते गायला लावलं, कारण तू बरीच अशी उडत्या चालीची गाणी म्हणून पण मागच्या वेळेचं म्हटलेलं मला खूप आवडलं होतं खरं तर. पण यावेळी असं वाटलं की तू जरा घोड्यावर बसून आल्यासारखा आणि तालीम न केलेला असं वाटलास. खरं तर या गाण्यातले जे सगळे भाव आहेत ना ते शब्दांमध्येच आहेत. हळवं होणं, हुरहुरणं, हे सगळे भाव मला वाटतं आपल्या अभिनयातल्या नवरसांपैकी सगळे रस या गाण्यात आहेत आणि ते अभिप्रेत तुझ्यासारख्या नाटकाकडून ते त्या निदान शब्दांपुरता तरी तो हळवेपणा, तो हुरहुरणं, तू हुरहुरणं न देता धाडकन त्या शब्दाला भिडलास. आणि मला असं वाटलं की तू गंमत केल्यासारखं गाणं म्हटलंस जे तुझ्याकडून अपेक्षित नाही आहे. त्यामुळे मला खूप गाणं नाही आवडलं. मला खरं आवडीचं गाणं आहे माझं, पण वैभव तू आज माझी थोडीशी निराशा केलीस. हो, सॉरी. मी ॲक्च्युली निवड केली होती तुझ्यासाठी, ते रामाव राव म्हणून एक लोकसंगीत आहे, तर ते मी निवडलं होतं. पण हे गाणं ज्यावेळेला सुरू झालं त्यावेळेला मला असं वाटलं की नाही, हे जास्त चांगलं गाणं मिळालं तुला, कारण मला आठवत होतं सावरियाचं जे गाणं तू गायलं तसं मला वेड लागलं होतं. आज ज्यावेळेला गाणं सुरू झालं त्यावेळेला मला पुन्हा एकदा वाटलं की आता परत एकदा वैभव मांगले चोपणार. पण खरोखरच त्या मनाने खूपच अपेक्षाभंग झाला ऐकताना गाणं. आत्ता मी एवढंच म्हणू शकेन की ते असं व्हायला नको होतं. यू आर अ व्हेरी व्हेरी गुड सिंगर आणि एका दिवसाच्या एखाद्या परफॉर्मन्समुळे कुठे नुकसान होऊ शकतं जे होता कामा नये. जे ह्या मंचाला आम्हाला जास्त वाटेल ते नुकसान तसं होता कामा नये, ह्याची काळजी घे. आणि मित्रा, आय वॉन्ट टू सी यू हिअर फॉर अ लॉंग टाइम. येस सर, नक्की 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 नक्की. दिलाय. थँक्यू. वैभव, आपण कालपासून स्ट्रगल किंवा संघर्षाबद्दल बोलतोय, प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला वेगवेगळ्या रूपानं. मला जेवढं माहिती आहे तू कोकणातून मुंबईमध्ये आलास, सुरुवातीच्या दिवसातल्या काही आठवणी? बेसिकली मी ॲक्टर व्हायला कधीच आलो नव्हतो मुंबईमध्ये, म्हणजे यायचं काही स्वप्न नव्हतं माझं. मी बेसिकली शिक्षक आहे, BSc BEd आहे. पण झालं असं की तेव्हा नेमके कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर शिक्षक घ्यायला लागले होते आणि फक्त 2,500 रुपये पेमेंट मिळत होतं. तर 2,500 रुपये पेमेंटमध्ये काय करणार, ही 2001 सालची गोष्ट. तर मग माझे काका आहेत, वडिलांचे आतेभाऊ विलास कोळपे म्हणून, तर ते म्हणले मुंबईत जाऊन स्ट्रगल करतो, तुझ्याकडे ॲक्टिंगचं थोडं कॅलिबर आहे, काहीतरी होतंय का बघ तिकडे. मग मला त्यांच्या मित्रांना त्यांनी भेटवलं वगैरे. तेव्हा राहायला मुंबईत जागा नाही, एक माणूसही ओळखीचा नाही माझ्या. त्या काकांचीच बहीण होती
तिला आम्ही माई आत्या म्हणतो, तिच्याकडे थोडे दिवस राहिलो. पण ती पण बिचारी इतक्या छोट्या ह्याच्यात राहत होती की ती म्हणाली, अरे जेवणाची व्यवस्था होईल पण राहायचं कुठे, आता हा प्रश्नच आहे आपल्याकडे. तर मग मित्र होता माझा एक, विश्वनाथ धावडे नावाचा. तो दादरला राहायचा कोहिनूर मिल कंपाऊंडमध्ये, त्या 10x12च्या खोल्यांमध्ये. त्यात आम्ही जवळपास 10-12 जण राहायचो त्या एका खोलीमध्ये. आणि 10 वाजता गेलं की लिटरली झोपायला जागा नसायची. मग बाहेर व्हरांड्यामध्ये झोपायचं. असे मी 4 वर्ष काढली तिकडे, म्हणजे बोंबिलवाडी, लग्न कल्लोळ ही नाटकं करून. पण एक ठरवलं होतं, एकदा बोंबिलवाडी मला नाटक मिळालं, त्यात मला परेश मोकाशीचा खूप आयुष्यात भाग आहे. आपण म्हणतो ना की तो गुरु असतो एक आपला, परेश मोकाशी. त्याने मला समजा नाटकात घेतलं नसतं तर मी नसतो राहिलो मुंबईमध्ये. कारण इतकी वणवण केली होती त्या दिवसांमध्ये, कारण कोणी उभं करत नाही. आणि त्यांच्या दृष्टीने बरोबर असतं, कारण कोणी ओळखीचा ना पाळखीचा ना त्याचं काही बघितलेलं असतं, कोण कसं नाटकात काम देणार किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये. तर परेश मोकाशीने काहीही न बघता त्याने मला त्याच्या नाटकात काम दिलं होतं की तू आलायस रत्नागिरीतनं, हा रोल आहे, करशील का, वाच बरं एकदा वाचन केलं होतं तर त्याने मला तो रोल दिला होता. आणि त्याचे 550 प्रयोग झाले. आणि त्या 550 प्रयोगामुळे मी मुंबईमध्ये राहिलो, अन्यथा मी मुंबईत नसतो राहिलो, कारण फारच सगळं हे होतं. मी एक परेश मोकाशीच्या बाजूनी एक गोष्ट नक्की सांगेन की प्रत्येकजण, आता तू देखील नावारूपाला आलेला आहेस, तुला देखील अशा संधी मिळत असतील नवीन येणाऱ्या मुलांना सपोर्ट करण्यासाठी. आणि तू नक्कीच करत असशील, कारण तुझ्याबरोबर तुला एक परेश मोकाशी भेटला होता. त्यामुळे आपण दुसऱ्याचा परेश मोकाशी व्हायला पाहिजे हे एक मनावरती दडपण असतं किंवा एक ओझं असतं. पण परेश मोकाशीच्या बाजूने हे फार महत्त्वाची गोष्ट की ज्या वेळेला असा एक वैभव मांगले मिळतो की ज्याला मदत केल्यानंतर तो इतका मोठा होतो आणि एवढा मोठा झाल्यानंतर तो माझी आठवण ठेवतो, त्यावेळेला त्याला अजून 4-5 वैभव मांगलेंना मदत करायचा उत्साह येतो, हुरूप येतो. तर देव करो आणि जगातल्या प्रत्येक मोकाशीला, परेश मोकाशीला एक वैभव मांगलेच मिळो, एवढं मी म्हणेन. त्याचं जितकं श्रेय तुझं देखील. व्हेरी गुड, ग्रेट ह्युमन बिंग. वैभव, आजचा परफॉर्मन्स जरा कदाचित तुझ्या मनासारखा नसेल झाला, पण पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी ऑल द बेस्ट. येस, थँक्यू. आयडिया सबस्क्रायबर्ससाठी एक खुश खबर. आता स्क्रीनवर दिलेले डिटेल्स वाचून आयडिया सबस्क्रायबर्स आयडिया सारेगमप सेलिब्रिटीजचे फोटोग्राफ्स आणि ऑटोग्राफ्स डाउनलोड करू शकतात. ही आहे नवी आयडिया. आणि आता मला एक आयडिया अशी सुचली की एक छोटासा ब्रेक घेऊयात, पटकन परत येऊ आणि सुरू करूयात पुन्हा एकदा. काय? आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. ए पोरी जरा हळू 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 चाल. दाटून कंठ येतो ओठात येई गाणे दाटू. कलाकार म्हणून, श्रोते म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सल्यूट. Idea, Saregama, Saregama, Idea, Saregama. पुन्हा एकदा स्वागत तुम्हा सगळ्यांचं आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. आपण स्ट्रगल वेगवेगळ्या प्रकारचे ऐकून आहोत किंवा कालपासून आपण त्याबद्दल बोलतोच आहोत. स्ट्रगल करिअरबद्दलचा, स्ट्रगल आयुष्याबद्दलचा, स्ट्रगल आपल्या विचारांचा. तसाच सगळ्यात अवघड आणि कुणालाही न चुकलेला स्ट्रगल म्हणजे मुलीच्या मनातलं कसं ओळखायचं आणि एखादी मुलगी पटवण्याचा किंवा तिचं मन आपल्याकडे वळवण्याचा. आणि या क्षेत्रातला ज्याचा अनुभव अतिशय दांडगा आहे अशाच अवधूतच्या टीम मधलं अवधूतचंच गाणं घेऊन येतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अभिजित केळकर. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, तेरे नखरे हैं कमाल. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल. उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. ए पोरी जरा हळू 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 चाल, ए पोरी जरा हळू 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 चाल.
तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल। ए पोरी जरा हळू 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 चाल, ए पोरी जरा हळू 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 चाल। ये चलते चलते रुकती है यार, रुकते रुकते चलती है तू। ये चलते चलते रुकती है यार, रुकते रुकते चलती है तू। रुकती है तो रुकती है पर काय को यूं पलटती है तू। चालती जामाइला तेरी चाल का ये ताल है कमाल। ए पोरी जरा हळू 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 चाल, ए पोरी जरा हळू 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 चाल। ए माना तेरी चाल है समुंदर की लहर जनो, ए माना तेरी चाल है समुंदर की लहर जनो। काले काले बाल तेरे बादलों की छाव डाल के ये जाल अपने आशिकों को करना यूं हलाल। ए पोरी जरा हळू 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 चाल, ए पोरी जरा हळू 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 चाल। तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल। ए पोरी जरा हळू 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 चाल, ए पोरी जरा हळू 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 चाल। ए पोरी जरा हळू जरा हळू जरा हळू 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 जरा हळू 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 चाल। ए पोरी जरा हळू 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 चाल, ए पोरी जरा हळू 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 चाल। सुरुवातीला चुकलास तू मित्रा, तुला पटकन एकदा नाही दोनदा ते झालं, म्हणजे पहिल्या वेळेला थांबले परत सुरू झालं, मग परत तुला ते उचलता नाही आलं गाणं बरोबर. पण तसं काय अवघड नव्हतं, म्हणजे इट वॉज आय वुड कॉल इट अ सिली मिस्टेक. ॲक्च्युली काय झालं ते कळलंच नाही म्हणजे मला. हां, पहिल्या वेळेला ताल चुकल्यानंतर दुसऱ्या वेळेला तू पकडायला पाहिजे होतास हाताने, तर कदाचित चुकलं नसतं. पण मला मजा आली, सॉलिड धमाल. अभिजित, तू तालात चुकलास. आता या गुन्ह्याला क्षमा नाही आता ह्याच्या पुढे. पण तू गायलास छान. अवधूतनी इतकी सुंदर चाल दिली आहे. अवधूत चांगल्या चालीचा संगीत दिग्दर्शक आहेच, त्याला तुझी चाल माहिती आहे. मी तुला बघतेच आहे, तू खूप प्रयत्नपूर्वक प्रत्येक गाणं म्हणतोस. तू किती त्याच्यात वाहून घेतलेलं असतंस कुठल्याही भूमिकेत, मला माहिती आहे. त्यामुळे तू ह्याच्यासाठी कष्ट घेतलेच आहेस, ते दिसत होते गाण्यात. परफॉर्मन्स असं वाटलं होतं की कदाचित जास्त करशील तू. हा पण तुम्हाला सांगू का वंदनाताई, मी अजूनही हे गाणं स्टेजवर गातो, म्हणजे कारण ते टेकच्या वेळेला सुद्धा ना अंतरा जो आहे त्याचा, तो एका श्वासामध्ये किंवा एकत्र गाणं फार अवघड आहे. त्याचं मला खूप कौतुक वाटलं. ती मला हे गाणं लाईव्ह गायला लागायला खूप वेळ लागला खरं. अरे बघतो मी उडी मारली. माना तेरी चाल है समुंदर की लहर जनु, काले काले बाल तेरे बादलों की छाव जनु, डाल के ये जाल अपने आशिकों को करना यूं हराल। ए पोरी जरा हळू हळू हळू. नाही जाते हो, नाही नाही. त्याच्यामुळे मी तुला गंमत सांगतो की कॉन्सर्टमध्ये आम्ही काय करतो माहिती आहे, मी अशा वेळेला मना तेरी चाल है समुंदर की लहर जनु, काले काले बाल तेरे, असं व्हायला लागतं ना, काले काले बाल तेरे बादलों की छाव जनु, डाल के ये जाल अपने आशिकों को करना यूं हलाल. असं ऑडियन्स म्हणा 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 की सगळे पोरी जरा हळू हळू, की आपला तेवढा श्वास घेऊन होतो की मग दुसऱ्या वेळेला आपण गायला सुरुवात केली. त्यावेळेला लोकांना वाटतं किती स्पॉन्टेनियस आपण लोकांना म्हणतो घ्यायला, पण आपल्या श्वासासाठी त्यांना म्हणायला लावायचं आपण. असं सगळ्या गमती जमती करायच्या असतं. जरा हा चावटपणा असतो गायकांचा. पण ह्या निमित्ताने मी सांगू इच्छिते की आमच्यासारखे सगळे कलाकार इतके कष्ट घेऊन आज आपल्यापुढे सारेगमच्या मंचावरती हे गाणं सादर करतायत. प्रत्येक जण किती मेहनतीने करतोय, मला खरंच कौतुक वाटतं. आपण ह्या सगळ्या कलाकारांसाठी जे बाद झाले त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजूया. दिलाय वंदनाताईंनी. गाणं जेव्हा तू रिहर्स करत होतास, काही काही जागा ज्या सोप्या करून दिल्या, तेव्हा असं वाटलं होतं एवढं अवघड जाईल किंवा काही गडबड होईल? अर्थात कल्पना नसेल. नाही, ॲक्च्युली सुरुवातीचं कसं चुकलं माझं मलाच कळत नाहीये. ते कुठल्या याला गडबड झाल्याचं आठवतं? कुठल्या ओळीला स्पेसिफिक? पहिला ताल पकडताना.
ते कसं एकदा आम्हाला एक झलक दाखवू शकशील अवधूत? तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल। तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल। उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल। ए पोरी जरा हळू 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 चाल, ए बैंडी जरा हळू 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 चाल। हर माना तेरी चाल है समुंदर की लहर जनो, हर माना तेरी चाल है समुंदर की लहर। जनु काले काले बाल तेरे बादलों की छाव, जनु डाल के ये जाल अपने आशिकों को करना यूं हलाल। हे पोरी जरा, हे पोरी जरा हळू 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 चाल, ए बैंडी जरा ओहो चाल। ए पोरी जरा हळू जरा हळू जरा हळू 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 जरा हळू जरा हळू जरा हळू 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 चाल। ए पोरी जरा हळू 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 चाल, ए पोरी जरा हळू 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 चाल। क्या बात आहे. थँक्यू. बरं अभिजित, स्ट्रगल बद्दल आपण बोलतोय. मला एक गोष्ट अशी सांग जी तू मिळवण्यासाठी आयुष्यभर धडपड करत होतास, करत आहेस, आणि मे बी तुझे सुरुवातीचे दिवस तेव्हाचा सगळा स्ट्रगल काही आठवतोय? या क्षेत्रात येण्यासाठी मला खूप स्ट्रगल करायला लागलं ऑन होम ग्राउंड. म्हणजे घरनं तेवढासा मला सपोर्ट नव्हता या फील्डमध्ये येण्यासाठी, जे अगदीच बरोबर होतं. म्हणजे मी माझ्या आईबाबांच्या जागी असतो तर मीही कदाचित माझ्या मुलांना नको सांगितलं असतं. तर तो काळ माझ्यासाठी खूप वाईट होता आणि मला पुन्हा पुन्हा इकडे सांगायला आवडेल किंवा मला सांगावंसं वाटतं की कुठल्याही प्रकारचं किलमिश माझ्या आईवडिलांबद्दल किंवा कोणाचबद्दल माझ्या मनात नाही, कारण ते असण्याचं काही कारणच नाही. जस्ट दॅट त्या वयाची ती इमॅच्युरिटी होती म्हणून त्या सगळ्या गोष्टी घडल्या. तर या क्षेत्रात येणं, इकडे पाय रोवून उभं राहणं, कामं मिळवणं, त्या अनुषंगाने येणारे पैसे मिळवणं आणि आज जे काही थोडंफार माझा स्वतःचा छोटासा संसार, माझं छोटंसं घर मी स्वतःच्या हिमतीनं विकत घेतलं, त्याचं लोन घेतलं होतं ते पे ऑफ केलं, माझी स्वतःची गाडी घेतली. ऑफकोर्स माझ्या बायकोच्या सपोर्टमुळे जेव्हा मी घर सोडून बाहेर पडलो होतो, खरं तर तेव्हा माझं लग्न ठरलं. त्यानंतर मी पार्ल्याला एका आजींकडे पण राहत होतो 2.5 वर्ष, पार्लेश्वर सोसायटीतल्या लेले आजी. त्यांचं मुद्दामून मला नाव घ्यावंसं वाटेल. माझ्या आजीला, स्वतःच्या आजीला मी खूप मिस करतो, पण त्यांना भेटल्यानंतर माझ्या आजीचा जो सहवास मला कधी मिळाला नाही तो मला त्या आजींमध्ये मिळाला. त्यांनी माझं इतकं कौतुकाने केलं. मी पेंगेस म्हणून त्यांच्याकडे 2.5 वर्ष राहायचो, पण बाकीची 2-3 मुलं होती त्यांनाही कदाचित ते माहीत नसेल. तर मला बाजूला घेऊन त्या मला जेवण द्यायच्या, बाकीच्या कोणाला ते जेवण नाही द्यायच्या, कारण त्या 80 वर्षापेक्षा जास्त त्या होत्या. तर त्याच आजींनी मला, माझ्या बहिणीला, आम्हाला विवाह मंडळात पाठवलं की याचं नाव नोंदव, वेळेवर सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. तर त्या सगळ्या काळात मी खूप 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 लोनली, फॉरगेट इट, मला दुःखी पाठ त्यातला सांगायचं नाही आहे. आय जस्ट वॉन्टेड टू टेल की अशाही परिस्थितीत माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांची मुलगी, त्यांचा पोटचा गोळा, तिचं माझ्याशी लग्न करून दिलं, माझ्यावर विश्वास ठेवून. माझ्याकडे ॲब्सोल्युटली तेव्हा काही नव्हतं. आज ते खूप खुश आहेत आणि नाव आय एम हॅपी, आय हॅव एव्हरीथिंग आय वॉन्ट, आणि त्यासाठी खूप मेहनत करतोय मी. तर हा सगळा असा स्ट्रगल होता, पण आय एम आउट ऑफ इट नाव. आणि आता मी खऱ्या अर्थानं आयुष्य काय असतं, आयुष्यात छान छान पण गोष्टी असतात, आनंद असतो, हे सगळं मी आता भरभरून अनुभवतोय माझ्या बायकोच्या साथीने. या सगळ्या बोलण्यामधून तू किती चांगला माणूस आहेस हे आम्हाला सगळ्यांना कायमच समजत आलेलं आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. येत्या 4 मार्चला काय करताय तुम्ही? काही करत असाल तर सगळे प्लॅन्स कॅन्सल करा, कारण ज्या चित्रपटाला तुम्ही चित्रपटगृहात जाऊन भरभरून झकास प्रतिसाद दिलात, अशाच चित्रपटाचा म्हणजेच झकासचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होतोय झी मराठीवर. त्यामुळे या 4 मार्चला संध्याकाळी 7:30 वाजता पाहायला विसरू नका झकास, फक्त
झी मराठीवर. असाच एक झकास ब्रेक घेऊयात आणि परत येऊयात. पाहत रहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. दाटून कंठ येतो ओठात पोचले सगळे भाव. फार सुंदर ब्रेक. कलाकार म्हणून, श्रोते म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सल्यूट. आयडिया सारेगमप मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. किती मोठी झाली तरी कुठलीही मुलगी आपल्या बापासाठी लहानच असते. तिचे पुरवलेले हट्ट, तिच्यासाठी केलेली जागरणं, हे सगळं जणू काही परवाच घडलंय की काय असं वाटत असतानाच मुलगी अचानक मोठी होते आणि तिला सासरी पाठवायची सुद्धा वेळ येते. अशा वेळेस बापाच्या मनात नक्की काय चाललेलं असतं हे शब्दातून मांडणं तर अतिशय कठीण आहे. हेच मांडण्याचा प्रयत्न केला एका गाण्यामध्ये, जे गाणं घेऊन एक असेच बाबा आपल्या समोर येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात प्रशांत दामले. दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो ओठात येई गाणे, दाटून कंठ येतो ओठात येई गाणे. जा आपुल्या घरी तू, जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने, दाटून कंठ येतो. हातात बाळ पोथी, ओठात बाळ भाषा, हातात बाळ पोथी, ओठात बाळ भाषा. रमलो तुझ्या सवेनी, गिरवीत श्री गणेशा, वळवून अक्षरान केले तुला शहाणे. जातो सुखावनी मी, जातो सुखावनी मी. या गोड आठवाने, दाटून कंठ येतो. बोलात बोबडीच्या संगीत जागविले, बोलात बोबडीच्या संगीत जागविले. लयताल सूरलेणे सहजीच लेवगिले. एक एक सूर यावा, एक एक सूर यावा, नाऊन अमृताने अवघ्याच जीवनाचे, अवघ्याच जीवनाचे. व्हावे सुरेल गाणे, दाटून कंठ येतो.
घेऊ कसा निरोप तुटतात आत धागे घेऊ कसा निरोप तुटतात आत धागे हा देह दूर जाता मन राहणार मागे धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे परक्या परी आता मी परक्या परी आता मी येथे फिरून येणे दाटून कंठ येतो दाटून कंठ येतो. हे गाणं देण्यामागचं कारण प्रशांतला माहिती आहे. त्याची मुलगी आता तिचं लग्न ठरलं आणि आता लग्न आहे तिचं. पुरुषांना कळत असतात भावना, नाही असं नाही, पण जिला जन्मापासून सांभाळलं जपलं मोठं केलं ते आपलं घरटं सोडून पिल्लू जेव्हा जातं घर सोडून आणि एखाद्या दुसऱ्या घरट्या दुसऱ्या माणसांच्यात आपलं बनवून राहायचं त्यांना आपलं करायचं. प्रशांतनी खूप सुंदर म्हटलं. थँक्यू. पोचले सगळे भाव. फार सुंदर म्हटलं. सुरेख. हे गाणं मूळ इतकं सुंदर बनवलेलं आहे आणि मला वाटत नाही की इतर कुठल्याही भाषेमध्ये ह्या भावनेवर की मुलगी कन्या सासुराला जाई ह्या भावनेवरती इतकं चांगलं गाणं बनलं असेल असं मला वाटत नाही. ह्या गाण्याचा मागे पण एकदा सारेगामामध्ये झालं होतं आणि त्यावेळेला मी हेच बोललो होतो की मला आठवतं हे मी गाणं ज्या ज्या वेळेला ऐकतो आता त्यावेळेला मी एक गिल्टी कॉम्प्लेक्सने माझं मन भरून येतं. कारण स्ट्रगलच्या काळामध्ये संघर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेला आम्ही विविध कार्यक्रम करत असू त्यावेळेला सहसा लग्नाचे कार्यक्रम खूप यायचे. हे गाणं गायला लागायचं की लग्न घरामध्ये की आपोआपच मुलीची आई मुलगी मावशी आत्या काकी आणि मग उरला सुरला तो बिचारा बाप ते सगळे लोक डोळ्याला रुमाल लावायचे. त्यांचे सुरुंग त्यांच्या भावनांचे असायचे. आम्ही फक्त काडी लावायचो आणि ते फुटायचं आणि त्यांना असं वाटायचं की वा काय गायला. आणि आम्ही आपलं बाहेर आल्यानंतर एकमेकांना टाळ्यात द्यायचो की काय बघ ती आत्या कशी रडत होती बघितलंस ती मावशी कशी रडत होती बघितलंस. आणि अशी आम्ही गंमत करायचो पैसे घ्यायचो टिप्स मिळायच्या आनंदी घरी यायचो. पण मला एक सख्खी बहीण आहे आणि जिचं लग्न झालं त्यावेळेला मीही असाच कार्यक्रम ठेवला आणि मीच हे गाणं गायलो. अगदी पहिला सुरुवातीचा तोडी रागातलं गाणं आहे. थोडीशी आलापी केली तोपर्यंत काहीच लक्षात नाही आलं आणि जसजसं मी गात गेलो माझी बहीण समोर बसलेली होती आणि जसे माझे आई वडील त्यांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं आणि नंतर मला एक दोन अंतरे झाल्यानंतर लक्षात आलं की साला माझा आवाज का लागत नाही आहे. तर मला तेव्हा लक्षात आलं की माझ्याही डोळ्यातनं पाणी येत आहे. आणि मग त्या दिवशी मात्र मला रिअलाईज झालं की हे गाणं काय चीज आहे. आणि त्यानंतर मात्र मी कधीही कुठल्याही लग्नातनं हे गाणं कधीच म्हटलं नाही. प्रशांतजी तुम्ही हे गाणं अतिशय छान सादर केलं. पण आत्ता पुन्हा एकदा ते लग्न आणि मी गायलेलं ते गाणं मला तुम्ही आठवून दिलं. याच्या पलीकडे आपण सूर ताल बद्दल जास्त न बोललेलंच बरं. कमाल आहे. मजा आली. थँक्यू. वरचा साथ दिलाय अवधूत. तुमच्या मुलीचं लग्न आता वंदना त्यांनी सांगितलं आम्हा सगळ्यांनाच प्रेक्षकांना पहिल्यांदाच कळतंय. तिच्याबद्दल सांगा. आमचे रिलेशन्स खूप छान आहेत. खूप छान म्हणजे आई बापाचे आणि मुलीचे असतात तसं आहेतच. पण त्याच्या पलीकडे काही रिलेशन्स असे असतात की मला काय म्हणायचं आहे हे मी तिला वेगळं सांगावं लागतं. चेहऱ्यावरून तिला कळतं की मला काय म्हणायचं आहे आणि तिला काय म्हणायचं हेही मला कळतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की लहानपणापासून तिने हट्ट कधी केलेला नाही आहे.
83 पासून मी या क्षेत्रात आहे, बरोबर. 85 साली माझं लग्न झालं, 87 साली तिचा जन्म झाला. पण त्यानंतर इतके प्रयोग होते, त्यामुळे ती लहानाची मोठी होताना मला बघता नाही आलं. पण समाव शी ॲडजस्टेड. आणि आज सगळ्यात मोठा वाटा गौरीचा आहे, म्हणजे माझ्या पत्नीचा आहे, की तिने माझी उणीव कधी भासू दिली नाही. पण मगाशी बोलताना तुम्ही म्हणालात की ती हट्ट काही करत नाही. करतात. आता लहान मुलं जेवढे हट्ट करतात तेवढे करतात. आता मी एवढा मोठा झालो तर मी सुद्धा हट्ट करतोच की. तिने एक हट्ट केलाय. काय? अरे वा. जा आपुल्या घरी. बाबाबद्दल बोलायचं झालं तर मी एवढंच म्हणेन की ही इज वन ऑफ द कूलेस्ट फादर्स ऑन अर्थ. आणि तो खूप खूप जास्त सपोर्टिव्ह आहे. माझं लग्न आता 1-2 महिन्यात आहे आणि बाबा इकडे तिकडे जमेल तिकडे माझ्याबरोबर येतो. नाही जमणार, बरं तू ठीक आहे, तू जाऊन ये, फोटो पाठव. मग काही आवडलं की बरं फोटो काढा, BBM थ्रू पटकन फोटो पाठवा. म्हणजे वेनेवर ही इज नॉट फिजिकली प्रेझेंट, तो ॲटलिस्ट BBM थ्रू माझ्याबरोबर असतो शॉपिंग करताना. मी काय मिस करते तर इज हिज प्रेझेन्स इन द हाऊस. घरात लोक येत आहेत, लोक जात आहेत, तो असतो नसतो. आय डोंट ब्लेम हिम बिकॉज ऑफ हिज शेड्यूल, बट तो नसतोच बऱ्याच वेळा. कसा निरोप तुटतात आत धागे घेऊ कसा निरोप. मी त्याला हेही सांगितलंय की लग्न झाल्यावर मी म्हणजे आमचं असं डील झालं की लग्नानंतर मी काही घेऊन जाणार नाही. आय एम जस्ट गोना टेक माय फादर विथ मी. सो दॅट्स लाईक अ डील बिटवीन अस. मन राहणार माझे धन आत्मजा तुझ्याचे ज्याचे तयास दे. लव यू चंद्या. पण आता मला ती घेऊन गेली तर आऊचं कसं होणार, त्यामुळे मला नाही जाता येणार त्याच्याबरोबर. हे जेव्हा तुम्हाला कल्पना नसताना तुमच्या घरी जाऊन झी मराठीच्या टीमनं शूट केलं, त्यावेळेला तुमच्या पत्नी गौरी वहिनी असं म्हणाल्या होत्या की हे प्लीज त्यांचं गाणं झाल्यानंतर दाखवा, नाहीतर ते इतके इमोशनल आहेत की तो आधीच रडायला लागेल. खरं सांगू का, या गाण्याचं मला एवढं टेन्शन आलं होतं. म्हणजे वंदना ताईला म्हटलं काय कुठला सूड होतो ते मला माहीत नाही आहे. कारण गाणं जेव्हा पहिल्यांदा मी ऐकलं ना, तेव्हा मी पूर्ण नाही ऐकू शकलो ते. त्यानंतर मी रिहर्सल केल्या, 2 रिहर्सल झाल्या, 3 रिहर्सल झाल्या, 5 रिहर्सल झाल्या, 10 रिहर्सल झाल्या. ते काय संपेनाच. म्हटलं हे काय खरं नाही आहे. मला जर परफॉर्म करायचं असेल तर मला गाण्यातलं नाविन्य मला संपवायला पाहिजे, जे मला आहे. आणि अवधूतजींनी मागच्या 2 एपिसोडपूर्वी सांगितलं होतं की तुमच्या आयुष्यात जे चांगल्या घटना आहेत, वाईट घटना आहेत, दुःखद घटना आहेत, त्या सगळ्या घटना बाहेर ठेवायच्या आणि मग आत यायचं. हा रंगमंच तसाच आहे. आणि माझ्या आठवणीप्रमाणे लेकुरी उदंड झाली या नाटकातल्या गाण्यांवर जेवढी मेहनत घेतली होती, म्हणजे 6 गाण्यांवर जेवढी मेहनत घेतली होती तेवढीच मेहनत मी या एका गाण्यावर गेले 2 दिवसात घेतली. कारण त्यातलं नाविन्य मला संपवून टाकायचं होतं. वी कॅन अंडरस्टँड प्रशांतजी. तुमच्या ह्या जो काय अटेम्प्ट तुम्ही केलं हे सगळं आमच्यासमोर दिसतंय आम्हाला. कलाकार म्हणून, श्रोते म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सल्यूट. थँक्यू. तुमच्यातल्या गायकाला सल्यूट, तुमच्यातल्या अभिनेत्याला सल्यूट, आणि आता तुमच्यातल्या बापाला 10 वेळा सल्यूट. थँक्यू अदितजी. थँक्यू. प्रशांत दादा, आज वातावरण अगदी वेगळंच झालं आणि मला खात्री आहे की या भावना अनुभवायला मी फार लहान आणि फारच ज्युनियर आहे. पण आज जे पिता आणि त्यांच्या मुली हे बघत असतील, जे कधी ना कधी याच्यातून गेले असतील, या सगळ्यांच्या वतीनं मला तुम्हाला मिठी मारायची आहे. थँक्यू अभिज. थँक्यू सो मच. गाणं तर उत्तमच झालं. पुढच्या सगळ्या प्रवासासाठी, लग्नासाठी आम्हा सगळ्यांतर्फे खूप शुभेच्छा. थँक्यू. आयुष्यामध्ये कितीही कठीण प्रसंग आले तरी न डगमगता त्यांना तोंड देणं हाच खरा संघर्ष असतो. रमाबाई रानडेंच्या आयुष्यातला हाच संघर्ष आता आपल्याला पडद्यावर सुद्धा बघायला मिळणार आहे. पाहायला विसरू नका झी मराठीवरची नवी मालिका उंच माझा झोका, येत्या 5 मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता. आयडिया सारेगमपच्या या पर्वाच्या महाविजेत्याला किंवा महाविजेतीला मिळणारे 1 लाख रुपयांचे सुवर्ण अलंकार आणि 2 उपविजेत्यांना मिळणार आहेत प्रत्येकी 50,000 रुपयांचे सुवर्ण अलंकार. कालपासून चाललेल्या या रणसंग्रामामध्ये सगळ्या कलाकारांनी आपली गाणी सादर केली आहेत आणि आता वेळ आहे या युद्धाच्या निकालाची. मी सगळ्या कलाकारांना मंचावर यायची विनंती करतो.
वेळ आहे एलिमिनेशनची. मी आपल्या मान्यवर परीक्षकांना विनंती करतो की कालच्या आणि आजच्या भागातल्या या कलाकारांनी जी काही गाणी सादर केली आहेत त्यावरून आजची डेंजर झोन मधली 3 नावं जाहीर करावी. केतकी थत्ते, वैभव मांगले, अभिजित केळकर. या तिघांमधनं आज आपल्याला निरोप द्यायला लागणाऱ्या पार्टिसिपंटचं नाव आहे अभिजित केळकर. मान्य आहे मला आणि तुम्ही दिलेला निर्णय हा सुद्धा मी जे कायम म्हणत आलो की सर आंखों पर रिकामी झोळी खरं तर घेऊन आलो होतो आणि त्यात जाताना बरंच काय काय भरून घेऊन जातोय. बाकी सगळ्यांना माझ्याकडनं अगदी अगदी मनापासून शुभेच्छा. अभिजित, यू आर अ फायटर. आतापर्यंत प्रत्येक परफॉर्मन्सच्या वेळेस किंवा आतापर्यंत जेवढे प्रसंग आम्ही तुझ्याकडून ऐकले प्रत्येक वेळेस तू किती धीरानं तोंड दिलंयस आणि प्रत्येक वेळेस जसं तू म्हणालास की एक्साइटमेंटने तुला मदत सुद्धा केली आहे. असंच तुझ्या पुढच्या सगळ्या गाण्यातल्या आणि अभिनयातल्या करिअरसाठी खूप शुभेच्छा. आयडिया सारेगमपच्या मंचावरून आज खरं तर तुला निरोप देताना आम्हाला सगळ्यांनाच खूप वाईट वाटतंय, पण ऑल द बेस्ट. खूप छान कर पुढे. थांबला तो संपला असं आपण म्हणत असतो. काल आणि आजच्या या रणसंग्रामामध्ये या सगळ्याच योद्ध्यांनी निकरानं लढाई देऊन या स्पर्धेमध्ये टिकण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवानं त्यातल्या एकाला आज आपल्याला निरोप द्यावा लागतोय, पण स्पर्धा अशीच चालू राहील. पुढच्या आठवड्यामध्ये अशीच एक वेगळी थीम घेऊन आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत याच मंचावर. पाहायला विसरू नका आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे.